विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे या आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात येत आहेत आणि बीड जिल्ह्यात येत असताना सावरगावमध्ये भगवान भक्तिगडाचं दर्शन त्या घेतील। त्यानंतर नारायणगड येथे दर्शन होईल आणि त्यानंतर बीड आणि परळीमध्ये गोपीनाथगडावर जातील। पहिला दौरा हा भगवान भक्तिगडावरती आहे जिथे सुरेश धस आपल्यासोबत आहेत। अण्णा ताई आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच गडावर येत आहेत, काय माहोल दिसतोय? कारण आम्ही बघतोय की जरा परत एकदा तो माहोल लोक जमा होत आहेत। काय आहे की सर्वसामान्य लोकांमध्ये लोकनेत्या म्हणून त्या असल्यामुळं आणि जे आत्ता त्या आमदार झाल्याच्या नंतर पहिल्यांदा इथे येत आहेत। आज त्या भगवान भक्तिगड, त्याच्यानंतर नारायणगड, छत्रपती शिवरायांचं त्या ठिकाणी अभिवादन करतायत, नंतर गोपीनाथ गडावरती जात आहेत आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हा फक्त कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे। आणि त्यांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की हार तुरे वगैरे काही कोणी आणू नका, कारण लोकसभेच्या पराभवाच्या नंतर काही ज्या घटना संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आणि इतरत्र घडल्या होत्या, दुःखद प्रसंग काही घडले होते, त्याच्यामुळं हार तुरे ते काय आज घेणार नाही आणि फक्त लोकांना भेटून या ठिकाणी संबोधित करून त्या पुढे जाणार आहे। पण विधानसभेची ही तयारी म्हणायचं का? कारण काही दिवसावरती विधानसभा निवडणूक आली आहे, लोक चर्चा करतायत की का हे माहोल कायम असतो? हे पहा, निवडणूक म्हणूनच हा माहोल नाही आहे। विधानसभेची निवडणूक अजून खूप दूर आहे, परंतु त्या आल्याच्या नंतर लोक तर या ठिकाणी येणारच ना भेटायला। विधानसभेच्या निवडणुकीचा माहोल वगैरे असं आत्ताच म्हणता येणार नाही, विधानसभा अजून दूर आहेत, परंतु त्या लोकसभेला आमचा अतिशय म्हणजे त्या ठिकाणी जवळ येऊन पराभव झाला आणि त्याच्यानंतर पक्षानेही दखल घेतली, त्यांचं पुनर्वसन केलं, म्हणून त्यांच्यावरती प्रेम करणारे लोक जे आहेत ते लाखोच्या संख्येमध्ये आहेत आणि ते आज या ठिकाणी त्यांच्या नेत्याला भेटायला येणार म्हणून लोक आलेले आहेत। आणि आज पहिल्यांदा त्या ज्या आहेत राज्याच्या सर्वोच्च सभागृहात गेल्याच्या नंतर या ठिकाणी येत आहेत, म्हणून प्रेम व्यक्त करण्यासाठी ही गर्दी या ठिकाणी जमा झाली। नक्कीच आपण बघतोय की भगवान भक्तिगडावरती सुरेश धस पोहोचलेत, कार्यकर्ते येत आहेत, काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणुका येत आहेत आणि त्यापूर्वी खरं तर पंकजा मुंडे यांचा हा जो काही दौरा आहे हा जरी अभिवादन करण्यासाठी असला, दर्शनासाठी असला, तरी गर्दी मात्र होती आहे। आणि पुन्हा एकदा पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यामध्ये आमदार झाल्यानंतर राजकारणात सक्रिय होताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, सावरगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।